कोणाची परमिशन लागत नाही. मी माझ्या मनमर्जीचा राजा आहे. कधी कुठे यावं आणि कुठे कधी जावं हा निर्णय फक्त मीच घेत असतो. हे बा, तू इथून निघून जा. हे एका सभ्य आणि सुसंस्कृत प्रभाकररावांचं घर आहे आणि मी त्यांची एकूण एक सून आहे. त्याच्यामुळे तू इथं येऊ नकोस. अरे वा 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 वा, चांगला. एका संस्कृती सुसंस्कारित प्रभाकर रावांची सून म्हणे. चांगला आहे. अगं पण हे सुसंस्कारित प्रभाकर रावांचं घर माझ्या पैशावर चालतंय, त्याचं काय? सॉरी 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 सॉरी, चुकलो मी. हे जे मी सगळं करतोय ना हे फक्त तुझ्यासाठी. काय बोललात? कारण मला फक्त आणि फक्त तूच हवी आहे. माइंड युअर लँग्वेज. काय बोलतो याचं तुला भान आहे का? माझं लग्न झालंय. मी अर्धांगिनी आहे माझ्या आईची आणि आमचं नितांत प्रेम आहे एकमेकांवर. आणि हो, तुझं स्वप्न स्वप्नच राहणार आहे तसं. कारण आमच्या प्रेमाचा अंकुर माझ्या पोटात आहे. वारीस माझ्या पोटात करण्यात आहे. तुझ्या त्या बाळाला बोल नकोस. ये विक्रांत नाम का जलजला कब किस पर मुसीबत का कहर पड़कर टूट पड़े ये कोई नहीं जानता. और इसमें कब कौन जलकर खाक हो जाएगा पूजा ये कोई नहीं जानता. देवा, या घराची डोर आता फक्त तुझ्या हातात आहे. तुला फक्त 2 दिवस देतोय. लग्न करू. अगं आपण नवीन लग्न करू, एक नवीन संसार मांडू. त्यात फक्त तू आणि मी. आणि सगळं सुख पूजा तुझ्या पायाखाली लोळेल. आणि हे माझ्यातलं झालेलं परिवर्तन बघतायस ना पूजा, हे फक्त आणि फक्त तुझ्या प्रेमा अभावामुळे. हे बघ, मी तुझ्या समोर भीक मागते माझ्या संसाराची. माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर, पण माझ्या संसारात असा आडवा येऊ नकोस बघ. आणि माझा हस्तकृत कुटुंब आहे बघ, त्याला असं उद्ध्वस्त करू नको. आता तर फक्त व्यसनाधीनता लावलोय ग. पण तू जर माझं ऐकलं नाहीस ना तर तुझ्या नवऱ्याला आय मीन अविनाशला देशोधडीला लावल्याशिवाय हा विक्रांत गप्पा बसणार नाही. नीच नायक माझ्या जल्दी घेतो. चालता म्हटलं ना. जाणारच आहे ग मी, पण एक चान्स देतोय तुला. या 2 दिवसात जर तू माझ्याकडे आली नाहीस ना तर तुझा तो होणारा बाळ आणि तो तुझा अविनाश दोन्ही गेलेच म्हणून समज. जब घी सीधी उंगली से नहीं निकलता तो उंगली तो टेढ़ी करनी पड़ती है ना मेरी जान.